श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। येत्या सोमवारी भोगी आहे। भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। न काही भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल। याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा। भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात। भोगी हा उपभोगाचा सण आहे। याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग। आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असं म्हटलं जातं। यंदा भोगीचा सण येत्या 13 जानेवारीला सोमवारी आहे। आता या भोगीच्या दिवशी आपल्याला आपले जे काही वाईट भोग आहे ते संपण्यासाठी उपाय करायचे आहे। भरपूर वेळा आपण म्हणत असतो की माझ्या नशिबाचे भोग कधी संपतील काय माहीत, किंवा आपली आजी देखील नेहमी म्हणायची की भोगीचा दिवस जेव्हा पण असेल तेव्हा केसांवरून पाणी घेताना त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपले वाईट भोग हे दूर होत असतात। आता या भोगीच्या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। तसेच आपण नैवेद्य अर्पण करताना एका मंत्राचा जप देखील करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे सर्व अडचणी, अडथळे, संकटे दूर होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे काही वाईट भोग आहे, इडापिडा आहे ती टळेल। तर या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका। आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल। भोगीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने केसांवरून पाणी घेताना आपण एक वस्तू टाकायची आहे, पण त्याचसोबत आपण या दिवशी शरीराला उटणं देखील लावायचं आहे। जसे आपण दिवाळीला उटणं लावत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील उटणं लावणं हे खूप महत्त्वाचं आहे। तसेच आता आपण अंघोळीच्या अगोदर चहा देखील घेत असतो किंवा नाश्ता देखील करत असतो, पण या भोगीच्या दिवशी ही चुकूनही करायची नाही। आपण जर अंघोळीच्या अगोदर चहा घेतला किंवा नाश्ता केला तर अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते। आता आपण अगदी रोज हा नियम पाळला नाही तरी पण चालेल, पण भोगीच्या दिवशी आवर्जून पहिल्यांदा अंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच आपण चहा किंवा नाश्ता करू शकता। आता या भोगीच्या दिवशी उटणं कसं तयार करायचं, तर आपण सफेद तीळ घ्यायचे आहे। तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे। हळकुंड असेल तर हळकुंड देखील मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। त्यासोबत कच्चं दूध देखील घ्यायचं आहे। आता याचं मिश्रण तयार करायचं आहे। हे सर्व मिक्स करायचं आहे आणि हेच लेपन आपल्या शरीराला लावायचं आहे, त्वचेला लावायचं आहे। अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाला आपण हे उटणं लावायचं आहे। यामुळे आजारपण देखील दूर होत असतं। आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर होते, इडापिडा टळते, तसेच आपल्यावरती येणारी सर्व संकटे देखील दूर होतात अशी मान्यता आहे। आता हे उटणं लावल्यानंतर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायची आहे। तर आपण थोडेसे सफेद तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे। 2 थेंब गंगाजल देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं, चिमूटभर हळद टाकावी आणि आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी। यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते। आता अंघोळ करत असताना आपल्या केसांवरून देखील आपण हे पाणी घ्यायचं आहे। अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाने या दिवशी केसांवरून पाणी घ्यायचंच आहे। यामुळे आपले वाईट भोग हे संपत असतात। आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य देणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे, पण त्याचसोबत प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर आता हा दिवा आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। कणकेचा एकमुखी दिवा बनवायचा आहे। तुमच्याकडे जर रक्षासूत्र असेल तर त्याचा धागा त्यामध्ये टाकू शकता किंवा कापसाची वाट टाकली तरी पण चालेल। यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे। मोहरीचं तेल जर घरामध्ये नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल। या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। या दिव्याला हळदी कुंकू लावावं। तसेच आता दिव्याला फूल देखील व्हायचं आहे। दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवावे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। आता हा दिवा आपल्याला सूर्यदेवतेला या दिव्याने आपल्याला ओवाळायचा आहे। ओवाळत असताना आपण ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सूर्यदेवतेला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो। घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगावे।
आता हा दिवा जर तुम्हाला घराबाहेर ठेवणे शक्य असेल तर घराबाहेर देखील तुम्ही सूर्यदेवता जिथून दिसत असतो तिथे ठेवू शकता, किंवा घराबाहेर ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये पूर्व दिशेकडे तोंड करून हा दिवा ठेवला तरी पण चालेल। आता दिवा ओवाळून घेतल्यानंतर लगेच आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे। अगदी आपल्याला वर्षभर जरी अर्घ्य देणे शक्य नसेल तर आवर्जून भोगीच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे हे अत्यंत गरजेचं आहे। अगदी तुम्हाला या पौष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर अर्घ्य देणे शक्य असेल तर आवर्जून सूर्याला अर्घ्य तुम्ही देऊ शकता। एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण शुद्ध जल टाकायचं आहे। आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं। तसेच हळदी, कुंकू, गंध, अक्षदा, फुलं आणि थोडेसे तीळ आपण या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि याच पाण्याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे। अर्घ्य देताना एक काळजी घ्या की ते पाणी कोणाच्या पायाखाली येणार नाही। वाटलंच तर खाली एखादी बादली किंवा कुंडी ठेवा, सगळ्यात सोपा उपाय, पण ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता अर्घ्य देत असताना आपण ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। जप करून झाल्यानंतर तुम्हाला आयु आरोग्य लाभो, तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे, घराची, मुलांची, पतीची, प्रत्येकाची प्रगती होऊ दे यासाठी तुम्ही प्रार्थना देखील करायची आहे। या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते। इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे। ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते। हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात, शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो। मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो। आता या दिवशी भोगीची भाजी बनवताना यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात। तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे। वांग हे वातळ असल्याने त्याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते, मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते। शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते। याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते। आता आपण या भाज्या बनवल्यानंतर मिक्स भाजी झाल्यानंतर बाजरीची भाकर देखील बनवायची आहे आणि हा नैवेद्य आपल्याला देवापुढे ठेवायचा आहे। देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर हा नैवेद्य अर्पण करायचा आहे। हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असे म्हणतात। त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी। तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा तेवू मध्यान्ह रात, 2 ओळीत केवढा आशय समावला आहे पहा। तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरं, तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली, आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहावं एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे देवा महाराजा। आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही, परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त हो म्हणून नक्कीच करू शकतो, कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी। आता नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आपण ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्याचसोबत विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचे आहे। विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। यानंतर आता सेवा झाल्यावर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती सूर्यदेवतेला सांगायची आहे। कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मग तुम्ही सूर्यदेवता तसेच भगवान विष्णूंना सांगावी। संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, मुलांची प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे। आता या दिवशी आपण संध्याकाळी कापुरासोबत लवंग देखील जाळायचा आहे। यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।